स्तवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपण गेलासी सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, हादरली धरणी थरथरले आसमान, हादरली थरथरले आसमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। नारायणं नमस्कृत्यं नरें चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखण्डं मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन वन्दे श्रीगुरुपदम्। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी झळाळी, कारुण्यसिन्धो भवदुःखहारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी। सर्वांनी प्रेमानं महादेवाचं भजन करायचं।
तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव 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 तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव
साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी परम पवित्र शिव महापुराण कथा आज या शिव महापुराण कथेच्या तृतीय दिवसाच्या सत्रामध्ये सर्व शिवभक्तांचं शिवोपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करते। या म्हाळुंग श्रीपूर नगरीमध्ये प्रथमच माननीय श्री अनिल दादा जाधव मित्र परिवार, त्यांचे सर्व सहकारी, समस्त ग्रामस्थ म्हाळुंग श्रीपूर, त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर तात्या मुंडफणे, हरिभक्तपरायण महादेव दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून, तसंच या गावचं म्हाळुंग गावचे श्रेष्ठ व्यक्तिमत्व रामचंद्र आबा सावंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली श्रावण मासाच्या निमित्तानं व श्रद्धेय श्री सुधाकर पंतजी परिचारक यांच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा शिव महापुराण कथेचा सोहळा आणि आज या सोहळ्याचा तृतीय दिवस। कालच्या सत्रामध्ये आपण महाराजांना हार घालण्यासाठी वर्षाताई अनिल जाधव ताई, राणीताई कुबेर जाधव, सुवर्णा भोसलेताई, सुजाता चव्हाणताई, संजना जमदडेताई यांनी कृपया स्टेजवर यायचे। पवित्र श्रावण मास आहे, या सप्त्यासाठी जी नियोजन समिती आहे त्यांची नावे वाचतोय। राजू काळेल साहेब, नितीन जाधव साहेब, बजरंग भोसले साहेब, दादा पवार साहेब, हरिभाऊ जाधव साहेब, दशरथ लाटे साहेब, आबा। भगवान म्हणतात, अरे माझे तर कैक रूप आहेत, मग त्याच्यामध्ये मत्स्याचं आहे, वराहाचं आहे, मरकटाचं आहे, नेमकं कोणतं रूप तुला पाहिजे, नेमकं कोणतं रूप अपेक्षित आहे? नारदजी म्हणतात, मला हरी रूप हवंय। कुणाचं? हरी रूप, म्हणजे भगवंतासारखं व्हायचंय, हरी सारखं व्हायचंय, भगवान विष्णू इतकं सुंदर व्हायचंय। भगवान विष्णू म्हणले तथास्तु। नारदजी आनंदित झाले, नारदजीची संपूर्ण कांती सुवर्णाची झाली, सुंदर दिव्य देह मिळाला। नारदजींनी आपल्या हाताकडे पाहिलं, पायाकडे पाहिलं, आपला पितांबर पाहिला, इतका सुंदर दिव्य देह, सोन्याची कांती मला मिळाली। सगळा देह पाहिला, पण नारदजी आपलं तोंड बघायला विसरले। इकडे शीलनगर या राजामध्ये शीलनिधी राजानं आपल्या मुलीसाठी स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे। अनेक देशोदेशाचे राजकुमार त्या स्वयंवरामध्ये सम्मिलित झालेले आहेत। नारदजी सुद्धा तिथे गेले। सगळे राजकुमार एका ओळीनं बसले। विश्वमोहिनी आली। विश्वात तिच्या इतकं सुंदर कुणीही नाही, विश्वाला मोहून टाकेल इतके सुंदर, म्हणून तिचं नाव विश्वमोहिनी असं होतं। ही विश्वमोहिनी आता कुणाच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल, कुणाच्या गळ्यामध्ये हार घालेल, अशी उत्सुकता सगळ्यांना आहे। सगळे राजकुमार एका ओळीनं बसलेत। ही विश्वमोहिनी हार घेऊन आली। आता या सगळ्यांच्या मध्ये नारदजी सुद्धा उभे।
सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लाईनलाच जाऊन बसले. पहिल्या लाईनला गेले. विश्वमोहिनीने नारदजींकडे पाहिलं आणि पुढे गेली. नारदजींना वाटलं, अरे रे रे, ह्या विश्वमोहिनीनं मला व्यवस्थित पाहिलं नसेल, कारण मी भगवंताला सांगितलं होतं मला हरी रूप द्या, मला हरी इतकं सुंदर बनवा, म्हणजे या सगळ्यांपेक्षा सुंदर मी आहे. हिनं मला नीट पाहिलं नसेल. मग पहिल्या नंबरवरचे नारदजी मधल्या बाजूला आले. आता तरी पाहिली मला. विश्वमोहिनी सगळ्यांना पाहत 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 आली. आता नारदजींचं मुख जे आहे ना ते वानरासारखं झालेलं होतं, कारण हरीचं मरकट रूप सुद्धा आहे आणि नारदजी वागत सुद्धा माकडासारखंच होते. पहिल्या लाईन मधून डायरेक्ट मधल्या लाईन मध्ये आले. आता विश्वमोहिनीनं पाहिलं, हसली आणि पुढे निघून गेली. नारदजी म्हणाले, अरे रे रे, आणखीन हिनं मला पाहिलं नाही, हिनं मला व्यवस्थित पाहिलंच नाही. शेवटच्या ओळीला येऊन उभा राहिले. विश्वमोहिनी सगळ्यांना पाहत 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 आली. नारदजींकडे पाहून हसायची. नारदजी, वानराचं मुख नारदजींना मिळालेलं आहे. नारदजी तसंच वर्तन करतायत, म्हणून बाकीचे सगळे राजकुमार नारदजीला हसायला लागले, हसू लागले नारदजींकडे पाहून. विश्वमोहिनींनी सगळ्यांना पाहिलं, पण कुणाच्याही गळ्यामध्ये वरमाला घातली नाही. दरबाराच्या शेवटच्या बाजूला दिव्य कांती असलेला राजस सुकुमार मदनाचा पुतळा सावळ्या रंगाचा आहे, पण मदनाचा पुतळा आहे. म्हणजे साक्षात हरीला पाहिलं कुणी? या विश्वमोहिनीनं. विश्वमोहिनी दरबाराच्या शेवटच्या बाजूला गेली आणि हरीच्या गळ्यात, भगवान श्री विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाला विश्वमोहिनीने घातली. नारदजीला प्रचंड राग आला. तडकन नारदजी निघून गेले. मी यांना सांगितलं होतं मला हरीचं रूप द्या, सुंदर बनवा, पण जाता जाता नारदजींनी का असं घडलं याचा विचार केला. एक जण म्हणला, तुमची कांती सगळी सोन्यासारखी झाली, दिव्य झाली, पण एकदा आरशामध्ये स्वतःचं तोंड पाहायचं होतं, स्वतःचं मुख पाहायचं होतं. नारदजींनी स्वतःला पाहिलं. प्रचंड राग आला. रागानं निघाले आणि निघून जात असताना त्याच बाजूला भगवान श्रीहरी विष्णूला आणि विश्वमोहिनीला जाताना पाहिलं. मग मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग यावा आणि तीच व्यक्ती समोर यावी, काय करतो आपण? काय होईल? तळपायाची आग मस्तकाला जाईल की नाही आपल्या? नारदजींचं सुद्धा तसंच झालं. श्रीहरी विष्णूला विश्वमोहिनीला घेऊन जाताना पाहिलं. नारदजी तिथं आले आणि भगवान विष्णूला शाप दिला. कुणाला शाप दिला? भगवंताला, जो जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे, त्या जगाच्या मालकाला श्राप दिला की तुमचा आणि पत्नीचा कायम वियोग होईल आणि जे रूप, जे मरकट रूप तुम्ही मला दिलत ना, त्याच मरकट रूपाचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल, आसरा घ्यावा लागेल. म्हणून राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांना सीतामाईला शोधण्यासाठी वानरांची मदत घ्यावी लागली होती. हा प्रभाव नारदजींच्या शापाचा आहे. भगवंताची ही सगळी माया संपली. क्षीरनगर नावाचं नगर, शीलनदी, राजा, विश्वमोहिनी सगळे भगवंतामध्ये लीन झाले आणि माया संपल्यानंतर नारदजी भानावर आले. नारदजी भानावर येतात. अरे रे, काय केलं मी? जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे, त्या भगवंताला मी श्राप दिला. माझ्या वाणीतून पाप घडलं. माझ्या वाणीचा दोष घालवायचा कसा? याचं प्रायश्चित्त घ्यायचं कसं? हा श्राप मागे घेतो. भगवान म्हणतात, शाप मागे घेऊ नका, कारण इथून पुढं कुणी मग देवर्षी महर्षीवर, ऋषीजनांवर विश्वास ठेवणार नाही.
भगवंतानं हितासाठी, भगवंताची लीला म्हणूनच नारदजींचा श्राप सुद्धा स्वीकारला. पण नारदजींच्या हातून नकळत पाप घडलेलं आहे. त्या पापातून मुक्तता कशी करायची? नारदजी आपल्या पित्याकडे गेले, म्हणजेच ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणतात, माझ्या वाणीतून भगवंताला शाप देण्याचं पातक माझ्याकडून घडलेलं आहे, आता मी काय करू? ब्रह्मदेव नारदजींना सांगतात की आता काय कर, भगवंताचं नामस्मरण कर, भगवान शिवजीचं नामस्मरण कर. शिव का नाम जपो, शिव का सहारा लो, तुम्हारा बेड़ा पार हो जाएगा. नाम जपले सहारा मिलेगा. शिव 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 नाम जपले सहारा मिलेगा. ओ शिव नाम जपले सहारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा मिलेगा. सासा मोलिका प्रथा गवाई. सासा मोलिका प्रथा गवाई. जो ना शिव का नाम जपाए. जो ना शिव का नाम जपाए. जीवन तुझको दोबारा मिलेगा. शिव नाम जपले सहारा 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 मिलेगा. काय करा? भगवान शिवशंकराचं नामस्मरण करा. भगवान शिवशंकराची शिवमहापुराण कथा श्रवण करा. तुमच्या जीवनातलं, तुमच्या वाणीतलं पाप नष्ट होईल. बघा, भगवान नारद, देवर्षी नारद हे देवर्षी आहेत, देवांचे ऋषी आहेत. हे त्यांचं पद आहे. ते पण शाबूत राहिलं पाहिजे आणि वाणीचं पाप पण नष्ट झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची उंची माणसाच्या कर्तृत्वावर सिद्ध होत असते. आपल्या घरामध्ये जर साप निघाला तर तो साप आपण काठीनं मारतो आणि तोच साप
जर महादेवाच्या पिंडीवर निघाला तर त्या सापाची आपण पूजा करतो, बरोबर आहे की नाही? घरामध्ये निघालेला साप आपण काठीनं मारतो आणि देवळात महादेवाच्या पिंडीवर साप निघाला तर त्याची आपण पूजा करतो. तुम्ही काय आहात? तुमची लोक पूजा करतात, ती तुमची पूजा करत नाहीत. तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या पदाची लोक पूजा करत असतात. नारदजी ब्रह्मर्षी आहेत, देवर्षी आहेत, त्यांचं पदही शाबूत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या वाणीची जो दोष त्यांना लागलेला आहे भगवंताला दिलेल्या श्रापामुळं त्यांची त्यातून मुक्तता सुद्धा झाली पाहिजे. याकरता काय करायचं? शिवमहापुराण कथेचं श्रवण करा. ब्रह्माजींनी सांगितलं, नारदजींनी कलश मांडला, शिवमहापुराण कथेच्या ग्रंथाचं पूजन केलं आणि ग्रंथाच्या श्रवणाचा विधी सुरू झाला. नारदजींनी शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं आणि नारदजींना भगवंताला दिलेला जो श्राप आहे त्या वाणीचा दोष शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं निघून गेला. आता नारायण नारायण जप करणारे नारदजी भगवान शिवाची सुद्धा आराधना करायला लागले, भजन करायला लागले. कारण हरी आणि हर, भगवान शिव आणि विष्णू हे काही दुजे नाहीत. हरिहारा भेदा, 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 हरिहारा भेदा. नाही नका करू वादा, नाही नका करू वादा, हरिहारा भेदा, 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 हरी आणि हर, भगवान शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद करू नका. कारण नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी केशी राजा, शिव विष्णू नाही दुजा. शिव आणि विष्णू हे दुजे नाहीत, यांच्यामध्ये भेद करू नका. महर्षी नारद हे शिवसूत्र, शिवशास्त्र श्रवण करायला लागले आणि हे शास्त्र श्रवण करत असताना विश्वाची उत्पत्ती कशी झाली तर ऐका. तुकोबराय वर्णन करतात, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिल्या विश्वामध्ये काहीच नव्हतं. मग देवाधिदेव महादेव जे आहेत हे अनादि कालापासून आहेत. कारण शिव असे आहेत भगवान शिवजी की त्यांचा जन्म नाही. भगवान शिव हे अजन्म तत्व आहेत, ज्यांचा जन्म नाही. मग भगवान शिवजींनी आपला मूळ पुरुष जो आहे भगवान शिवजी, सांब सदाशिव हे त्यांचं मूळ रूप आहे.
सदा या शब्दाचा अर्थ आहे सदा सर्वक आणि शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण. शिव या शब्दाचा अर्थ कल्याण आहे. ऐका, शिव या शब्दातून जर वेलांटी बाजूला काढली तर काय होतं? काय राहतं खाली? शिव शब्दातून वेलांटी काढून टाका बरं, काय राहतं? म्हणजे भगवान शिवजींनी शिवा नावाची एक शक्ती तयार केली. ही शक्ती जर शिवापासून वेगळी झाली तर खाली फक्त शव राहतं. ही शिवा नावाची शक्ती आणि भगवान सदाशिवाच्या तेजातून एक दिव्य कांतीचा, सोन्यासारखी उज्ज्वल कांती ज्यांची आहे, असा एक दिव्य पुरुष भगवान सदाशिवाच्या ब्रह्मातून निर्माण झाला. त्याने विचारलं, भगवान माझं काम काय? भोलेनाथ म्हणतात की तुमचं काम आहे की विश्वाची उत्पत्ती करायची. मग माझं नाव काय? कारण सगळ्यात महत्वाचं माणसाचं काय असेल तर नाव आहे. माणसाचं नाव महत्वाचं, नंतर काम महत्वाचं. नाव काय? भगवान भोलेनाथ म्हणतात तुम्ही विश्वाला व्यापक असाल म्हणून तुमचं नाव विष्णू आहे. काय काम आहे? तप करा आणि सृष्टी उत्पत्तीचं कार्य करा. भगवान विष्णू तप करायला लागले आणि भगवान विष्णू तप करत असताना त्यांच्या तपाचा प्रभाव असा, इतकं तप केलं, इतकं घोर तप केलं की त्यांच्या अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि याच घामाच्या धारेतून अनेक नद्या निर्माण झाल्या. असं म्हणतात, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. जसं आकाशातून पडणारं पाणी नदीमध्ये पडतं आणि या सगळ्या नद्या सागराला जाऊन मिळतात, तसं सगळ्या देवांना केलेला नमस्कार हा भगवान श्रीहरी विष्णूला जाऊन पोहोचतो. अगदी त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या शरीरातून घामाच्या थेंबातून अनेक नद्या निर्माण झाल्या आणि तप करता करता भगवान विष्णू आडवे झाले. शेषाची शय्या आहे आणि त्या शय्येवरती तप करायला लागले, ध्यान करायला लागले. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून 5 मुखांचा मनुष्य जन्माला आला. त्यांचं नाव ब्रह्मदेव. समोर भगवान सदाशिवाला पाहिलं, विचारलं माझं काम काय? भगवान सदाशिव म्हणतात की तप करा, सृष्टीची उत्पत्तीचं कार्य तुम्हाला करायचंय. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे. किती तोंड आहेत ब्रह्मदेवाला? 5 आहेत. पण आपल्या समोर भगवान श्रीहरी विष्णूला शेषनागाच्या शय्येवर झोपलेलं पाहिलं. तप करायला सांगितलंय, 1 तोंड असतं तर ठीक होतं. किती तोंड आहेत? 5. ते गप्प बसू देतील का माणसाला? आपलं एक आहे तर गप्प बसत नाही, कथेमध्ये सुद्धा बसत नाही गप्प, सारखं बडबड बडबड करते. मग 5 मुख आहेत. माझ्या शंभूचे ब्रह्मदेवाचे 5 मुख आहेत आणि हे 5 तोंड काही ब्रह्मदेवाला गप्प बसू देईनात. भगवान विष्णूला विचारलं, कोण तू? भगवान विष्णू म्हणतात, मी तुमचा पिता आहे. माझ्या नाभी कमलातून तुमचा जन्म झालाय. ब्रह्मदेव म्हणले, शक्य नाही. तू बघ किती तरुण आहेस, माझी दाढी पांढरी, माझे केस पांढरे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. मग या दोघांमध्ये, कुणामध्ये? ब्रह्मदेवामध्ये आणि भगवान विष्णूमध्ये कोण मोठा आहे आणि कोण लहान, असा वाद दोघातच सुरू झाला. ब्रह्मदेव म्हणायचे मी मोठा, भगवान विष्णू म्हणायचे नाही, मी तुमचा पिता आहे. माझ्या नाभी कमलातून तुमचा जन्म झालेला आहे. माणसाचं भांडण सुद्धा याच्या करताच आहे.
प्रत्येक जण आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी जो तो धडपड करतोय, पण मोठेपणा सिद्ध करण्यामध्ये माणसाचा मोठेपणा नाही. मग कशात मोठेपणा आहे माणसाचा? हो, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. महापुरे झाडे जाते, तेथे लव्हाळे वाचते. महापूर आला तर मोठे मोठे उंच उंच वृक्ष उन्मळून पडतात, पण लव्हाळा नावाचे जे गवत आहे की नाही, ते पूर आला की काय करतं, आपली मान खाली घेतं आणि मग प्रवाहातलं पाणी जे आहे ते वरून वाहून जातं आणि मग पाणी वाहून गेल्याच्या नंतर ते मान वर करतं. तुकोबराय म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता माणसामध्ये पाहिजे. पण या दोघांमध्ये वाद सुरू झाला, तू मोठा का मी मोठा. मग दोघांचा वाद सुरू झालाय. वाद मिटवण्यासाठी कुणाला तरी मध्यस्थी करावी लागेल. भगवान सांब सदाशिवानं एका अग्निस्तंभाचं रूप धारण केलं. एक अग्नीचा स्तंभ बनले आणि सांगितलं की एक जणांनी या स्तंभाचा आदी शोधा. आदी म्हणजे टोक. आणि एक जणानं या स्तंभाचा अंत शोधा. अंत म्हणजे या स्तंभाचा तळ. एक अग्निस्तंभ आहे, त्या स्तंभाचा आदी शोधायचा आहे एक जणानं अंत शोधायचा आहे. भगवान विष्णू म्हणतात, मला आदी अंत शोधायचा नाही, कारण भगवान सदाशिव हे आपले पिता आहेत, आपले जनक आहेत आणि आई वडिलाचा कधी आदी अंत शोधायचा नसतो. पण ब्रह्मदेव हट्टाला पेटले. ब्रह्मदेवानं हंसाचं रूप घेतलं आणि त्या अग्निस्तंभाचा आदी म्हणजे त्या अग्निस्तंभाचं टोक कुठे ते शोधायला निघाले. भगवान विष्णू इच्छा नसताना ब्रह्मदेवाच्या हट्टामुळं सुकराचं रूप घेतलं आणि त्या अग्निस्तंभाचा तळ शोधायला निघाले. भगवान विष्णूला माहित होतं की या अग्निस्तंभाचा तळ शोधणं कठीण आहे, एवढं सोपं नाही. भगवान विष्णू परत आले, पण ब्रह्मदेव काही परत येणार. हंसाचं रूप घेतलेलं उंच 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 उडत राहिले. त्या अग्निस्तंभाचा आदी शोधण्याचा हट्ट या ब्रह्मदेवानी केला होता. भगवान विष्णूंनी सांगितलं की आता ब्रह्मदेवाला बोलवलं पाहिजे. मग काय करायचं? केतकी नावाचं पुष्प म्हणजे केवड्याचं पुष्प, कान देऊन ऐका महिला मंडळ. केतकी नावाचं पुष्प, त्या पुष्पाला पाठवलं की ब्रह्मदेवाला घेऊन या, कारण या अग्निस्तंभाचा आदी शोधणं शक्य नाही. केतकी पुष्प गेला आणि ब्रह्मदेवाला म्हणतो की चला, या अग्निस्तंभाचा आदी शोधणं आपल्याला शक्य नाही. ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नाहीत. केतकी पुष्प म्हणतो, मी खोटी साक्ष देतो की ब्रह्मदेवानं
या अग्निस्तंभाचा आधी शोधला. मग साक्ष एकट्याची चालत नाही. ब्रह्मदेव म्हणाले मी एकट्याच्या साक्षीवर येणार नाही. मग केतकी पुष्पानं सोबत गायीला घेतलं, गोमातेला, आणि गायीला घेऊन केतकी पुष्प म्हणतो की मी गायीला साक्ष द्यायला लावतो. मग गायीनं आणि केतकी पुष्पानं खोटी साक्ष दिली की ब्रह्मदेवानं या अग्निस्तंभाचा आधी शोधला. तिघेही आले. भगवान सांब सदाशिवाला हा देव एवढा भोळा आहे की ज्याच्यावर प्रेम करतो त्याला भरभरून देतो आणि ज्याच्यावर रागवतो त्याला भस्म करून टाकतो. केतकी पुष्पानं आणि गायीनं खोटी साक्ष दिली. ब्रह्मदेव खोटं बोलले. सदाशिवाला सहन झालं नाही. रागानं भुवई वक्र केली आणि त्या भगवान सदाशिवाच्या भुवईतून बुटक्या हाताचा, बुटक्या पायाचा एक बुटका अक्राळ विक्राळ स्वरूपाचा उग्र असा दिसणारा एक पुरुष जन्माला आला. भुवई मधून निर्माण झाला म्हणून त्याला भैरव असं नाव पडलं. बोला भैरव भगवान की जय. भुवईतून जन्माला आले म्हणून त्यांचं नाव भैरव. राग आला, हातामध्ये खड्ग आहे. काम काय विचारलं. सदाशिवाने सांगितलं की ब्रह्मदेवाचं जे तोंड खोटं बोललंय ते तोंड कापून टाका. क्षणाचाही विलंब न करता भैरव भगवानाने हातामध्ये खड्ग घेतलं आणि ब्रह्मदेवाचं 5वं मुख छाटून टाकलं. केतकी पुष्पानं खोटी साक्ष दिली त्यामुळं भगवान सदाशिवानं त्याला श्राप दिला की केतकी पुष्प, केवड्याचं फूल, कोणत्याही देवाच्या पूजेत चालणार नाही. म्हणून आपण सगळी फुलं देवाला वाहतो. केवड्याचं फूल वाहतो का? वाहत नाही. मग या केतकी पुष्पानं उशाप मागितला. मग या केतकी पुष्पाला उशाप असा की तुझं पुष्प लोक देवाच्या पूजेत वापरणार नाहीत, परंतु केवड्याचं अत्तर लोक देवाच्या पूजेमध्ये वापरतील. हा केतकी पुष्पाला मिळालेला उशाप आहे. गायीला श्राप दिला, ज्या तोंडानं तू खोटं बोललीस त्या तुझ्या तोंडाकडून जरी तुझ्यामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असेल तरी ज्या तोंडानं तू खोटं बोललीस त्या तोंडाकडून तुझी कोणीही पूजा करणार नाही. गायीची पूजा कुठून करतो आपण? शेपटीकडून गायीची पूजा करतो. तोंडाकडून गायीची पूजा करत नाही, कारण गायीनं खोटी साक्ष दिली. भगवान विष्णू हे सत्य बोलले. या अग्निस्तंभाचा अंत मी शोधू शकलो नाही हे त्यांनी सत्य सांगितलं. म्हणून भगवान भोलेनाथ भगवान विष्णूवर प्रसन्न झाले आणि खरं बोलल्यामुळं, सत्य बोलल्यामुळं भगवान विष्णूला आणखीन एक नामाभिधान प्राप्त झालं, सत्यनारायण. बोला सत्यनारायण भगवान की जय. खरं बोलल्यामुळे भगवान विष्णूला सत्यनारायण हे नामाभिधान प्राप्त झालं. आता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, ब्रह्मदेवाकडून चूक घडली, सांब सदाशिवाचं मूळ रूप. पण आता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघंही प्रार्थना करतात सदाशिवाला की तुम्ही असं रूप धारण करा ज्याची आम्हाला पूजा करता येईल, असं सुंदर रूप तुम्ही धारण करा. भगवान सदाशिवानं ते सुंदर रूप धारण केलं ज्याच्यामध्ये 5 मुख आहेत. असं सुंदर रूप भगवान शिवजींनी धारण केलं. माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा हा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा
ब्रह्मदेवाचं चंदन सांब सदाशिवानं स्वीकार केलं आणि त्या रात्री ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूनं रात्रभर म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे 8ही प्रहर भगवान शिवजीची पूजा केली. त्या दिवशीची रात्र जी आहे ती रात्र शिवरात्री म्हणून ओळखली जाते. जगातलं विश्वातलं सगळ्यात पहिलं भगवान शिवजीचं पूजन कुणी केलं असेल तर ते ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूनी केलेलं आहे. काही काही जण म्हणतात महादेवाच्या आणि पार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे शिवरात्र. असं नाही. या रात्रीला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनी विश्वातली पहिली पूजा भगवान सदाशिवाची केली. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रूट, बेलाचं पान हे सगळं अर्पण करून भगवान सदाशिवाची पूजा केल्याच्या कारणानं त्या दिवसाला, त्या रात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं. त्याला शिवरात्री असं म्हणतात. मग ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू अशी प्रार्थना करतात की भगवान तुम्ही असं रूप धारण करा की ते रूप आमच्या जवळ कायम राहील. म्हणून भगवान शिवजींनी शिवलिंगाचं रूप धारण केलं आणि जे कायम ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूच्या जवळ राहिलं. आता ही पूजा केल्याच्या नंतर भगवान शिवजींनी 1 महिनाभर, ऐका, 1 महिनाभर स्वतःचं शास्त्र, शिवसूत्र आणि शिवशास्त्र ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूंना सांगितलं. आणि स्वतःचं हे शिवशास्त्र, शिवसूत्र भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवानी श्रवण केलं. महादेवानी सांगितलं आणि या दोघांनी श्रवण केलं. पूर्ण 1 महिनाभर भगवान शिवजी ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला स्वतःचं शास्त्र सांगतात, शिवसूत्र सांगतात. आणि त्यामुळंच हे शास्त्र जे शिवजीच्या मनामध्ये प्रसवलेलं आहे ते शास्त्र भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवानी ऐकणं यालाच संस्कृतमध्ये श्रवण करणं असं म्हणतात. ते शास्त्र या दोघांनी श्रवण केलं म्हणून या महिन्याला श्रावण महिना असं म्हणतात. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिव महापुराण श्रवण करण्याचं अनन्यसाधारण असं पुण्यफल आहे. कारण साक्षात ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूनी या शिव महापुराण कथा, श्रवणाची कथा या महिन्यात श्रवण केलेली आहे. मग भगवान शिवजींचं पूजन करायचं कसं तर लक्षात घ्या. भगवान भोलेनाथाचं पूजन कसं करावं तर भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये पंचामृत असावं. आता पंचामृत कसं करतात हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. दही, दूध, मध, तूप आणि पिठी साखर, केळ पंचामृतामध्ये घालायचं नाही. या 5 वस्तूंनी जे बनवलं जातं त्याला पंचामृत असं म्हणतात. हे पंचामृत महादेवाच्या पूजेमध्ये वापरा. जर या 5 वस्तू तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर महादेवाला दूध वाहा, दूध अर्पण करा. दूध अर्पण केल्याने काय होतं तर ऐका, दूध अर्पण केल्यानं आपल्या प्रपंचरूपी वेल जी आहे ती प्रपंचरूपी वेल बहरते. एखाद्याला बरीच वर्ष झाली लग्नाला पण मूल बाळ होत नाही, महादेवाला दूध अर्पण करा, आपली संसार रूपी वेल बहरते. या संसार रूपी वेलीला मुलांचं फळ या वेलीला लागतं. महादेवाला
दही अर्पण करा. दही अर्पण केल्यामुळं काय होतं, तर आपल्या कुटुंबामधलं प्रेम अबाधित राहतं. कशामुळं? महादेवाला दही अर्पण केल्याच्यामुळं. हल्लीच्या काळात आपण बघतो कुटुंबामधलं प्रेम संपत आलेलं आहे. राहिले का प्रेम? जुन्या काळामध्ये लोक किती प्रेमळ होती पहा. आणि जुनी माणसं आणखीनही प्रेमळ आहेत, आणखीनही प्रेमळ आहेत. एकमेकांची आवर्जून विचारपूस करतात, विचारतात. आणि जुनी माणसं मायाळू असतात. ही जुनी पिढी संपली आणि आमच्या कुटुंबातलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा सुद्धा संपला. आता आमच्या कुटुंबामध्ये भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही. दोन सख्खे भाऊ जे एका कुटुंबामध्ये वाढले, लहानाचे मोठे झाले. आपल्या लहान भावाला मोठ्या भावानं अंगा खांद्यावर खेळवलं, शाळेत जाताना सायकलवर नेलं. वडिलांसमान काळजी घेणारा जर कोण असेल ना, तर कोण असतो? मोठा भाऊ असतो, ज्याने वडिलांसारखी आपली काळजी घेतली. पण कालांतरानं हेच दोघं भाऊ शेताच्या आणि बांधाच्या वाटणीवरून यांचं भांडण सुरू होतं. कुटुंबामध्ये कलह होतात. याच्यापासून जर सुटका हवी असेल तर काय करा? भगवान शिवजींना दही अर्पण करा. कुटुंबामध्ये बहीण भावाचं सुद्धा प्रेम राहिलेलं नाही. मोठा भाऊ जर असेल ना, खरं तर ती बहीण खूप भाग्यवान असते जिला भाऊ असतो. कारण आई वडिलांच्या नंतर जर मायेचं छत्र कुणी असेल ना, तर तुमच्या घरामधला तुमचा मोठा भाऊ हा तुम्हाला मायेचं छत्र आहे. आणि बहीण कशीही असू द्या, लहान असेल बहीण, मोठी असेल, ती तुमच्यावर आईसारखं प्रेम करते. भगवंतानं सगळ्यांना प्रेम देता येत नाही म्हणून आई नावाची व्यक्ती तयार केली. आणि आई नावाच्या व्यक्तीला दुजोरा म्हणून जर प्रेम करणारी कोणी असेल ना, तर ती आपली बहीण आहे. आईसारखं प्रेम करते आपल्यावर. किती प्रेम करते भावावर. आपला संसार सुखाचा झाला नाही झाला त्याची काळजी ती करत नाही, पण माझ्या भावाचा संसार सुखाचा झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे याचा अट्टहास ती करते. लक्षात घ्या, आपल्या भावाला राखी पौर्णिमेला राखी बांधायला येते. हा राखीचा धागा हा नुसता दोरा नाही, तर हे बहीण भावाचं जे नातं आहे ना, हे बंधन अबाधित राहावं याची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी दरवर्षी ती तुम्हाला राखी बांधायला येते. काय अपेक्षा असते हो तिची राखीच्या बदल्यात? तिच्या घरी भरपूर आहे. तुमच्याकडून साडीची तिला अपेक्षा नाही, तिला पैशाची अपेक्षा नाही. साडीसाठी पैशासाठी तुम्हाला राखी बांधायला ती येत नाही. मग ताईडे, तू काही काळजी करू नको. जोपर्यंत हा तुझा भाऊ आहे ना, तोपर्यंत तू काळजी करायची नाही. फक्त तुमच्या पुरुष मंडळी या एका शब्दासाठी तुमच्या बहिणीची धडपड असते. कारण वडिलांच्या नंतर मायेचं छत्र म्हणून जर ती कुणाकडे बघत असेल ना, तर ती आपल्या भावाकडे पाहते. दिवाळीच्या सणाला भावाला आणायला जमलं नाही, पण फोन केला भावानं, सांगितलं ताईडे मला यायला जमणार नाही, तू काय कर, तूच ये. ही निघाली. 2 मुलं आहेत, बॅग भरली, मुलांचे कपडे भरले, आपले कपडे भरले, बसनं प्रवास करायला लागले. आणि
घाई गडबडीने येताना बसमधून उतरली. एका लेकराला बोटाला धरले, एका लेकराला कडेवर घेतले. घाई गडबडीमध्ये लेकरांना पिशव्यांना घेण्याच्या नादात बसमध्ये चप्पल सोडली. ती चप्पल तशीच बसमध्ये विसरली. पूर्वीच्या काळामध्ये काही एवढ्या डांबरी रस्ते नव्हते, पायवाट होते. बसमधून उतरली. भर दुपारची वेळ आहे, उन्हाचे चटके बसतात, पण माहेराला जाण्याची ओढ आहे. माहेराच्या वाटेनं निघाली, माहेराच्या रस्त्यानं निघाली आणि घाई गडबडीमध्ये चालताना वाटेत तिला ठेस लागली. घाई गडबडीत निघते, माझी आई माझी वाट पाहत असेल, माझा भाऊ माझा वाट पाहत असेल, माझ्या घरची सगळी माझ्या माहेरची मंडळी माझी वाट पाहत असतील. घाईघाईनं निघाली, कारण एक मुलगी आपल्या माहेरच्या लोकांवरच प्रेम करते असं नाही. आपल्या माहेरची जनावरं, लोक म्हणतात पहा, आपल्या माहेरच्या कुत्र्यावर सुद्धा बाईचं प्रेम असतं. आपल्या माहेराच्या वाटेनं निघाली आणि त्या वाटेनं जात असताना एका दगडाची ठेस तिला लागली. तर ती त्या दगडाला म्हणते की तो दगड सुद्धा माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड आहे. माझ्या वाटेवरचा, माहेरच्या वाटेवरचा दगड आहे. म्हणते ती, आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराच्या वाटे जरी लागल्या तिटेचा, आज माहेराच्या वाटे जरी लागल्या तिटेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. वाटेवर दगड लागला ना, त्या दगडाला विचारते, ठेच लागली का तुला? तुला लागलं का? तर त्या दगडाला वाचा फुटावी. का बरं? माहेराच्या वाटेवरचा दगड आहे. इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम करते. पण हल्लीच्या काळामध्ये ते प्रेम कुठेतरी संपताना आपल्याला दिसते. भाऊ कितीही वाईट वागला, तिच्याशी नाही बोलला, भांडण केलं, तरी माझ्या भावाचं कल्याण व्हावं, त्याने आयुष्यामध्ये सुखी राहावं, त्याला भरभरून सगळं मिळावं, हा आशीर्वाद देणारी आईच्या नंतर जी असते ना, तिला बहीण असं म्हणतात. पण शोकांतिका या गोष्टीची आहे की हे प्रेम कुटुंबामधलं कुठेतरी कमी होत चाललंय, संपत चाललंय. कारण हेच प्रेम संपल्यामुळं आज बहीण इस्टेटीच्या वाटणीसाठी कोर्टामध्ये उभी राहते. ज्या भावाला ती आशीर्वाद द्यायची, त्याच भावाच्या विरोधात आज ती कोर्टामध्ये खटला लढते. याचं कारण प्रेम संपुष्टात आलं. जी आपुलकी आहे, जी माया आहे, ती संपत चालली. भगवान भोलेनाथाला दही अर्पण करा.
दही अर्पण केल्याच्यामुळं काय होतं, कुटुंबामधलं प्रेम अबाधित राहतं. भगवान शिवजीला तूप अर्पण करा. तूप अर्पण केल्याने माणसाचं ऐश्वर्य वाढतं. जर मंगळवारी भगवान शिवजीला तूप अर्पण केलं तर पितृदोषाचा नाश होतो. शुक्रवारी जर तूप अर्पण केलं तर ऐश्वर्यामध्ये वृद्धी होते आणि माणसाला कोणताही शत्रू राहत नाही. जेव्हा माणसाची प्रगती होत राहते, जेव्हा माणूस आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागतो, विनाकारण कोणाशीही दुश्मनी नसताना आपोआप शत्रू तयार होतात. आणि असे माणसाचे कितीतरी आयुष्यामध्ये शत्रू बनतात. कारण माणसाची वृत्ती अशी आहे, जोपर्यंत आपल्या बरोबर आहे तोपर्यंत ठीक, पण आपल्या पुढे गेलं माणसाला सहन होत नाही. असे शत्रू तयार होऊ नयेत असं वाटत असेल तर महादेवाला शुक्रवारी तूप अर्पण करा. महादेवाला शुक्रवारी तूप अर्पण केल्यामुळं शत्रू दोष नाहीसा होतो. महादेवाला मध अर्पण करा. मध अर्पण केल्यानं आपल्या घरामधली मुलं बुद्धिमान होतात. महादेवाला पिठी साखर अर्पण करा. पिठी साखर अर्पण केल्यामुळं घरामध्ये आपल्या मुलं जर हट्टी असतील, कारण आताची मुलं फार हट्टी आहेत, इतका हट्ट पाहायला मिळतो मुलांचा की मी मनाचं सांगत नाही. पेपरमध्ये जर तुम्ही आता लाईव्ह अपडेट पाहत असताल, सोशल मीडियावर पाहत असाल, तर अगदी 7वी 8वीची मुलं आईनं मोबाईल दिला नाही, वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या करतात. स्वतःचं जीवन संपवावं इतकी टोकाची भूमिका हे फक्त मुलांचा हट्ट आहे. हा मुलांचा हट्टीपणा जर कमी व्हावा असं वाटत असेल तर महादेवाला पिठी साखर अर्पण करा. ही पिठी साखर अर्पण केल्याच्यामुळं काय होतं तर आपल्या घरातली जी मुलं आहेत जे हट्ट करतात, ती हट्टी मुलं, त्यांचा हट्ट कमी होतो. भगवान भोलेनाथाला भांग, धोत्रा, शमीपत्र, बेल ही पानं फुलं जर वाहिली तर या पाना फुलांनी आनंदी होणारा देव, एक तांब्या पाण्यानं आनंदी होणारा देव किती भोळा देव आहे सांगू तुम्हाला. किती भोळा आहे देव. ऐका, एका गावामध्ये एक चोर चोरीच्या उद्देशानं आला. कशाच्या उद्देशानं महिला मंडळ? चोरी करण्याच्या. आता चोर काही कथा ऐकायला येत नाही का? येतो? नाही. चोर चोरी करण्याच्या उद्देशानं आला आणि त्यानं असं कथेमध्ये ऐकलं होतं की भगवान भोलेनाथाला एक तांब्या पाणी घातलं तर ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मग आता चोरी तर करायची आहे. पहिल्या घरामध्ये गेला, तिथं चोरीला काही सापडलं नाही. दुसऱ्या घरात गेला, तिथं सुद्धा चोरीला काही सापडलं नाही. तिसऱ्या घरामध्ये गेला, काही सापडलं नाही. असं करत 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 रात्र निघून गेली. पहाटेचे 4 वाजले. आता चोरानं विचार केला, आता जर मी गावातून फिरलो तर लोक मला मारतील. मग काय करावं? भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये एक वयोवृद्ध आजी भगवान शिवजींना पाणी अर्पण करण्यासाठी आल्यात. त्यांच्या हातामध्ये तांब्याचा तांब्या आहे. हा चोर म्हणला, मला काही सापडलं नाही, निदान काय करू, आता ह्या म्हातारीच्या हातामधला तांब्याचा तांब्या तरी चोरू. इकडे लक्ष द्या. काय करायचं? तांब्याचा तांब्या चोरायचा आहे. मग तांब्याचा तांब्या चोरायचा आहे. म्हातारी म्हणली की तुला
पाणी वाहायचंय ना महादेवाला, पाणी वाहा, पण मी तुझ्या हातात तांब्या देणार नाही. हा पाण्याचा तांब्या असाच धर आणि माझ्या हातानंच पाणी वाहा. का? कारण माझी सून एवढी डेंजर आहे. हा जर तांब्याचा तांब्या मी तुझ्या हातात दिला आणि हा तांब्या जर हरवला तर मला घरात सुद्धा घेणार नाही. बघा, आजकाल सासूचा कमी पण सुनाचाच धाकय जास्त. सासूरवास राहिलं नाही, आता सुनवासच झालाय. घेणार नाही मला सून घरात. का? कारण माझ्या सुनेच्या लग्नात आंधन म्हणून दिलेला आहे हा तांब्या. माझ्या हातानेच तू पाणी वाहा. चोरानं म्हातारीच्या हाताला हात लावला आणि पाणी वाहायला लागला. पाणी वाहिलं आणि मनात बडबड करायला लागला. खोटेच सगळे कथाकार, खोटं सांगतात. भगवान शिवजी खोटे आहेत, सगळे कथाकार खोटे आहेत. काय म्हणतात? एक तांब्या पाणी घातल्याने भगवान शिवजी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आणि कुठे माझी इच्छा झाली? 3 घरामध्ये चोरी करण्यासाठी गेलो, मला काहीच मिळालं नाही. या म्हातारीचा तांब्या चोरावं म्हटलं तरी म्हातारी तांब्या सोडायला तयार नाही. मग म्हातारीनं सगळी पूजा करून घेतली त्याच्याकडनं आणि आता म्हणते आपण आरती करू. तू काय कर, घंटा वाजव आणि मी आरती ओवाळते. घंटा वाजव म्हणल्यानंतर चोरानं घंटेकडे पाहिलं आणि म्हणायला लागला, भगवान भोलेनाथ, खरंच तुम्ही किती भोळे आहात हो. मी तांब्याचा तांब्या चोरून न्यायचं म्हणलो आणि माझ्या डोक्यावरती 40 किलोचा मोठा घंटा, पितळी घंटा. चोर आनंदी झाला. आता हा चोर काय करतो ते आपण झाकीच्या स्वरूपामध्ये पाहूया. आपण थोडं सावध बसा बरं, कारण चोर फार विचित्र आहे. काय वस्तू चोरल, तुमचं काय घेऊन जाईल? गळ्यातले दागिने, खिशातले मोबाईल, पुरुष मंडळी सांभाळून राहा. सारी जग काही ओ रखवाला, सारी जग काही ओ रखवाला, हा बिना भोला हे जग से निराला. बम बोला बम बोला बम बोला, बम बोला बम बोला बम बोला, बम बोला बम बोला बम बोला. सारी जग काही ओ रखवाला, सारी जग काही ओ रखवाला, हा मेरा भोला हे जग से निराला.
एक चोर खड़ा शिव मंदिर में, चोर खड़ा शिव मंदिर में, पाप था उसके अंदर में, पाप था उसके अंदर में, एक चोर खड़ा शिव मंदिर में, पाप था उसके अंदर में, घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर, घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर, लेकिन था काफी ऊंचा, उस तक वो कैसे पूछा, कैसे लालच ने चक्कर में डाला, हाँ मेरा भोला ये जग से निराला, बम बोला 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 बम बोला। चोर आहे पण बुटकाय, घंटा उंच आहे, चोराचा हात घंटेपर्यंत पोहोचत नाही, चोर उड्या मारायचा, टुनकन उडी मारायचा, घंटा काही हाताला येत नाही, आता काय करावं? चोर विचारात पडला, विचार करू लागला आणि तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. उपाय समझ जब आता है, उपाय समझ जब आता है, चोर खड़ा मुस्काता है, चोर खड़ा मुस्काता है, ओ शिव मूरत पर ओ चढ़कर हाथ लगाया घंटे पर, शिव मूरत पर वो चढ़कर हाथ लगाया घंटे पर, ओ घंटा घन बोल उठा हो, घंटा घन बोल उठा, चोर कमड़वा डोल उठा, महाप्रगट हुआ डमरुवाला, आ मेरा भोला ये जय हो निराला, बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला. चोर बुटकाय, याला युक्ती सुचली, महादेवाच्या पिंडीवर यानं पाय दिला आणि घंटा काढायला लागला. भगवान भोलेनाथाने विचार केला, असा कसा माझा भक्त आहे, कुणी मला चालत चालत सेल्यूट करतं, चालत चालत नमस्कार करतं, कुणी दोन्ही हात जोडून नमस्कार करतं, कुणी माझ्या शिवलिंगाला आवळून धरतं, हर हर महादेव म्हणतं. हा असा कसा भक्त आहे जो अख्खाच्या अख्खा मला समर्पित झालाय, ज्यानं अख्खाच्या अख्खं मला समर्पण केलेलंय. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्याला म्हणतात, मांग मांग बोले शंकर, माग माग भोले शंकर, ले ले तू मन चाहावर, ले ले तू मन चाहावर, चोर खड़ा का पे थर थर देख रहा है इधर उधर, चोर खड़ा का पे थर थर देख रहा इधर हो उधर. मैं तो चोर चक्का हूँ, मैं तो चोर चक्का हूँ, झूठा कपटी पक्का हूँ, बाबा सचमुच ये तो भोला भाला, हाँ मेरा भोला है जग से जय भोलेनाथ. बम बोला 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 बम बोला. चोर म्हणतो, भगवान अहो मी तर चोरीच्या उद्देशाने तुमच्या मंदिरात आलोय, कुणी तुमच्या पूजेसाठी मेवा मिठाई आणतं, कुणी पंचारतीचं ताट घेऊन येतं, कुणी चांदीची आरती आणतं, कोई मेवा मावा लाता है, कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण. तू भक्त ही मेरा चोर नहीं, तेरे जैसा और नहीं ना, झट बोले क्यों रे डरयाला, जय हो. हाँ मेरा भोला है जय भोलेनाथ. बम बोला बम बोला बम
भगवान भोलेनाथ म्हणतात, अरे कुणी मेवा अंत, कुणी मोदक अंत, कुणी पंचपक्वान्नाची ताटं घेऊन येतं, पण तू असा भक्त माझ्या वाटेला आलास की तू सगळं शरीर, तू सगळं तुझं तन मला समर्पित केलंस. माझा भगवान भोलेनाथ इतका भोळा देव आहे. चोरीच्या उद्देशानं एक चोर मंदिरामध्ये आला. तुकोबराय म्हणतात, चोरे पिंडे दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. बुटका चोर त्यानं पिंडीवर पाय दिला तर त्याला भोलानाथ प्रसन्न झाले. इतका भोळा माझा देव आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण भगवान भोलेनाथांची जी पूजा झाली, जी पूजा विश्वातली पहिली पूजा भगवान विष्णूनी ब्रह्मदेवाने केली, त्या शिवरात्रीच्या दिवशीचा महिमा उद्या आपण या कथेच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. श्रावण महिना पवित्र महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये परम पवित्र परम मंगलमय अशा शिव महापुराण कथेच्या श्रवणाचं पुण्यफल आपणा सर्वांना मिळतंय. आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं, मी तुम्हाला आधीही सांगितलं की अकलूजमध्ये जर सेल लागला साड्यांचा तर आपण 4 मैत्रिणींना सांगतो, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. पण इथं शिव महापुराण कथा चालू आहे, ती ऐकायला चला असं म्हणालात तर त्याचं पुण्य मात्र तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साड्या आणायला 4 मैत्रिणी सोबत नेण्यापेक्षा कथा ऐकायला 4 मैत्रिणी सोबत आणा. असा योग माणसाच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. उद्या शिवरात्री व्रताचा महिमा, शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय झालं त्याचं श्रवण आपण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज सांगायची राहिली ते म्हणजे भगवान शिवजींचं पूजन. मी तुम्हाला सांगितलं, भगवान शिवजींना आपण पंचामृतानं स्नान घालावं, पंचामृत व्हावं. पण भगवान शिवजीची पूजा करताना आपण कोणत्या दिशेला बसलं पाहिजे तर ऐका, शिवजींची पूजा करताना आपण नेहमी दक्षिणेला पाठ करून बसावं, आपलं तोंड उत्तरेकडे असावं. आणि इकडे लक्ष द्या, समजा हे भगवान शिवशंकराचं शिवलिंग आहे. ही जी बाजू आहे, ही कडा, त्याला गणपतीचं स्थान असं म्हणतात. या बाजूला कार्तिक स्वामी आहेत. मधल्या बाजूला जी जलधारा वाहते, जिथून जलधारा वाहते ते अशोक सुंदरीचं स्थान आहे. पाठीमागे निर्गुण पार्वती आहे आणि हे शिवलिंग आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना पहिल्यांदा जे गणपती बाप्पांचं स्थान आहे त्या गणपती बाप्पाच्या स्थानावरती आपण पाणी घालायचंय. त्यानंतर कार्तिक स्वामी ज्या बाजूला आहेत त्या बाजूला, त्या कडेला पाणी घालायचंय. त्यानंतर अशोक सुंदरी, त्यानंतर पाठीमागची जी बाजू आहे ती निर्गुण पार्वती आणि त्यानंतर सगळ्यात सरते शेवटी मग शिवलिंगाला पाणी अर्पण करायचं आहे. भगवान शिवजींच्या शिवलिंगाला पाणी घालण्याचं सुद्धा हे एक शास्त्र आहे. ज्यावेळी आपण पाणी घालतो, भगवान गणपतीची जी कडा आहे त्याला काय म्हणायचं, कीर्ती मुखाय नमः. या बाजूला कार्तिकाय नमः, या बाजूला निर्गुण पार्वती ज्या बाजूला आहे, ज्या बाजूला अशोक सुंदरीचं स्थान आहे त्या बाजूला सर्पाय नमः,
ज्या बाजूला निर्गुण पार्वती आहे तिकडे पाणी वाहताना वीरभद्राय नमः आणि शिवलिंगावर पाणी अर्पण करताना कुबेराय नमः असं म्हणत आपण पाणी अर्पण करायचं आहे. म्हणजे भगवान शिवजींच्या पूजेचं हे शास्त्र आहे. पूजा करताना नेहमी आपली पाठ दक्षिणेकडे असावी, आपलं तोंड उत्तरेला असावं आणि पाणी अर्पण करताना या पद्धतीनं आपण भगवान शिवजीला पाणी अर्पण करायचे. दुसरा प्रश्न असा, भगवान शिवजीला पाणी अर्पण केल्यानंतर पूजन झाल्याच्या नंतर भगवान शिवजींना प्रदक्षिणा घालायची का, हा मोठा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, शिवलिंगाला किंवा महादेवाच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालायची नसते. अर्धीच प्रदक्षिणा घालतात. का बरे घालतात अर्धी प्रदक्षिणा? प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा का घालायची नाही, अर्धीच प्रदक्षिणा का? त्याचं कारण असे की ज्यावेळी भगवान शिवजींची दोन मुलं गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी, भगवान शिवजींनी आपल्या दोन्ही मुलांना बोलावलं आणि सांगितलं की तुमचं कर्तृत्व वडिलांच्या नावावर सिद्ध न करता तुमचं स्वतःचं कर्तृत्व तुम्ही स्वतः सिद्ध करा. तुमचं नाव तुम्ही तुमच्या जीवावर मोठं करा. मग काय करावं आम्ही? भगवान भोलेनाथ सांगतात, जर तुम्हाला अग्रपूजेचा मानकरी व्हायचा असेल, सगळ्यात पहिल्यांदा देवतांमध्ये तुमची पूजा व्हावी असं वाटत असेल, तर पृथ्वीला 3 प्रदक्षिणा करून या. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा करून या असं म्हणेपर्यंत कार्तिक स्वामींचं वाहन काय? मोर आहे. मयुरावर स्वार झाले आणि कार्तिक स्वामी पृथ्वीच्या प्रदक्षिणेकरता निघून गेले. आता कार्तिक स्वामी मयुरावर स्वार होऊन गेले, पण गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे. एक जणाची फॉर्च्युनर गाडी आणि एक जणाची 3 चाकी रिक्षा टमटम. कशी रेस पूर्ण होईल? गणपती बाप्पा म्हणले, उंदरावर मी बसून गेलो तर पृथ्वी प्रदक्षिणा कधी पूर्ण व्हायची? पण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेत. गणपती बाप्पांनी काय केलं? विचार केला आणि पृथ्वीचा मालक कोण असेल तर कोण आहे पृथ्वीचा मालक? भगवान शिवजी पृथ्वीचे मालक आहेत. त्यामुळं गणपती बाप्पानं इकडं तिकडं न जाता कैलासालाच 3 प्रदक्षिणा मारल्या आणि अग्रपूजेचा मान त्यांनी प्राप्त केला. अग्रपूजेचा मान प्राप्त झाला, पण माता पार्वती म्हणाल्या की एक मुलगा खरीच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी गेला आणि एकानं आपल्या कैलासालाच प्रदक्षिणा मारली. हा दोघांमध्ये भेद केला, 2 मुलांमध्ये भेद केला असं जग म्हणणार नाही का? दोन्ही मुलांना समान न्याय मिळाला पाहिजे. मग भगवान शिवजी म्हणतात की पार्वती काळजी करू नको, तुझ्या दोन्ही मुलांना समान न्याय मिळेल. पण माता पार्वती म्हणतात की तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा मारल्यानंतर जर हे पुण्य मिळत असेल तर इथून पुढं माझ्या एका मुलावर हा अन्याय झाल्यामुळं तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा कुणीही करणार नाही. त्यामुळं महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करत नाहीत, अर्धीच प्रदक्षिणा करतात. मग कार्तिक स्वामींना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपल्याकडं सुपारीची आपण गणपती म्हणून पूजा करतो. पण ती सुपारी जर लग्न कार्यामध्ये त्या गणपतीची पूजा करायची असेल तर आपण अष्टदळ स्थापित करतो, म्हणजे तांदळाची आरास काढतो, अष्टकणू काढतो आणि त्याच्यावरती मग सुपारी ठेवतो, हळकुंड ठेवतो, खारीक खोबरं ठेवतो. ते अष्टदळ म्हणजेच कार्तिक स्वामी आहेत. ते अष्टदल पूर्ण काढल्याशिवाय गणपती बाप्पांचं पूजन पूर्ण होत नाही. अशा रीतीनं महादेवाची पूजा जर केली तर भगवान शिवशंकराची कृपा
आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या सत्रामध्ये आपण महाशिवरात्रीच्या कथेचं श्रवण करणार आहोत. महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो साप कोण आहे? महादेवाच्या शरीरावर 5 ठिकाणी साप आहेत. दंडाला आहे, कमरेला आहे. तो साप नेमका कोण आहे हे आपण उद्या श्रवण करणार आहोत. त्यामुळं उद्या आपण सर्वांनी कथेसाठी उपस्थित राहा. आणि आज जशा सगळ्यांनी पिवळ्या साड्या घालून आलात, अगदी सगळा मंडप हळदीनं भरल्यासारखा दिसतोय. ज्यांनी घातल्या नाहीत ते कदाचित काल आल्या नसतील. पण हा तुमचा कथेचा उत्साह, तुम्हाला कथेबद्दल वाटणारी आवड, तुमचं भगवान शिवजींबद्दल असणारं प्रेम या आपल्या उत्साहातून प्रतीत होतंय. त्यामुळं उद्या आपण येताना सगळ्यांनी गुलाबी रंगाच्या साड्या घालून यायच्या. उद्या आपण शिवरात्रीची कथा श्रवण करणार आहोत आणि बरोबर संध्याकाळी 7ला आपली कथा सुरू होईल. याचं सुद्धा आपण वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण तुम्ही कथेला उशिरा आल्यामुळं कथा सुरू करायला उशीर होतो. आपणा सर्वांना विनंती आहे की एकदा 5 मिनिटं उठून उभा राहा. एक 5 मिनिटं आपण सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आरती होईल.